एकीकडे विज्ञान सांगतं की पृथ्वीवरील जीवन हे झाडं आणि वनस्पतींशिवाय शक्य नाहीये, तर दुसरीकडे शास्त्रात मात्र काही झाडं ही दैवी आणि चमत्कारी मानली जातात. धार्मिक श्रद्धांच्या आधारे अशी झाडे आहेत की जी पूजा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात. आज अशाच 5 झाडांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. पहिलं म्हणजे शमी वृक्ष. शमीचे झाड हे भगवान शिव आणि हनुमानाचं प्रतीक मानलं जातं. या झाडाची पूजा केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. दररोज संध्याकाळी शमीच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यास घरात संपत्ती आणि व्यवसायात वृद्धी निर्माण होते. तुळस. तुळशी वनस्पती विष्णूला प्रिय आहे, तसेच देवी लक्ष्मीचं रूप आहे. तुळशीजवळ रोज तुपाचा दिवा लावल्यास तुमच्या घरात श्रीमंतीची वाढ होते आणि देवी लक्ष्मीची तुमच्यावर सदैव कृपा राहते. तिसरा आहे मनी प्लांट. मनी प्लांट वास्तुशास्त्रानुसार खूप खास मानलं जातं. दिसायला सुंदर असणारं हे झाड आपल्याला सकारात्मक ऊर्जा देणारं असतं असं मानलं आहे. तुमची इच्छा असल्यास तुम्ही मनी प्लांट हे घराच्या आत लावू शकता किंवा जर ते घरात लावणे शक्य नसेल तर ते बाटलीमध्ये पाण्यात ठेवा. या झाडाला फक्त पाहिलं तरी तुमच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. पिंपळ. पिंपळाचं झाड हे भगवान विष्णूचं रूप मानलं जातं. शिवाय धर्मग्रंथात असं म्हटलं गेलं आहे की पूर्वजांचा पिंपळाच्या झाडावर वास असतो. पिंपळाच्या झाडाची पूजा करून तुमच्या प्रार्थना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचल्या म्हणजेच आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो. पाचवा आहे केळीचं झाड. केळीच्या झाडाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. केळीच्या झाडाची पूजा केल्यास गुरु बळकट होतो, तर भगवान विष्णू सुद्धा तुमच्यावर प्रसन्न राहतात. दर गुरुवारी केळीच्या झाडाची चण्याची डाळ व गूळ घालून पूजा केली जाते. गुरुवारी व्रत ठेवणारे केळीच्या झाडाची पूजा करतात आणि पाणी अर्पण करतात. ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.